माझं नाव संजीव जाधव. मी जयसिंगपूरवरून आलो आहे. मला काही योग आला नाही गुळी कांचनला येण्याचा, परंतु सर गुळी कांचनला सरांची त्या ठिकाणी व्हिजिट सुरू होण्यापूर्वीच म्हणजे कोविडपूर्वी सरांचा माझा परिचय आला. माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने व्हॉट्सअपवर मला एक मेसेज टाकलेला होता, ड्रगलेस हिलिंग पद्धत. आणि काहीतरी वेगळं आहे हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेतून मी सरांकडे उपरीला गेलो. तिथे गेल्यानंतर सरांच्या बरोबर माझं बरंचसं डिस्कशन झालं. शिवाय माझे काही पर्सनल हेल्थ इश्यूज होते ते पण मी ओपनली सरांशी शेअर केले. सरांनी त्या पद्धतीने मला चांगल्या पद्धतीने गाईडलाईन दिला आणि ते फॉलो करत मला त्याचे रिझल्ट पण घेतले. मी स्वतः बाय प्रोफेशन हिलिंगचं काम करतो आणि मला असं वाटतं की हिलर ऑल्सो नीड्स हिलिंग. आणि ते हिलिंग जे आहे ते मला प्रॉपरली सरांच्या सानिध्यात आल्यानंतर मिळत राहिलं आणि आजही ते मिळतंय. फिजिकली आमची अटॅचमेंट फार कमी असते, परंतु सोल टू सोल जे कम्युनिकेशन आहे ते वारंवार घडत राहतं. कारण ज्या ज्या वेळेला माझी तीव्र इच्छा जागृत होती की मला सरांना कॉन्टॅक्ट करायचा आहे, आय डोंट नो हाऊ, पण सरांचा मला कॉल येतो किंवा काहीतरी मेसेज मिळतो आणि सरांचं माझं कम्युनिकेशन घडून येतं. हा आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे. आणि सरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सरांची जी जर्नी आहे पर्सनल टू युनिव्हर्सल टुवर्ड्स युनिव्हर्स, म्हणजे ती मी बऱ्यापैकी त्याचा साक्षीदार आहे. प्रत्यक्ष त्या बाबतीत आमचं अधूनमधून कम्युनिकेशन होतं आणि त्यातून सर आता नेमके काय करायला लागले, कुठे आहेत, कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा अपडेट हे मिळत जातं. सरांच्या बाबतीत सगळ्यात मोठा एक विषय सांगायचा झाला तर सर फ्री माइंडेड आहेत आणि ओपन अप आहे. म्हणजे त्यांना असं वाटत नाही की आता जाधव सर इनर आहे मग ते माझ्याकडचं काहीतरी शिकतील आणि तिकडे जाऊन त्यांचं मार्केट मोठं करतील आणि मला कुठंतरी माझ्या पर्सनल प्रॅक्टिसला कुठंतरी डिस्टर्बन्स करतील वगैरे, असा कुठलाही जरा सुद्धा किंतु सर थोडाफार माझ्याच होता. म्हणजे मी फ्रँकली मला वाटायचं मला जे येते ते माझ्याकडेच असावं आणि मग ती माझी मोनोपॉली असावी. पण सरांच्या सानिध्यात आलो आणि लक्षात आलं की नाही, जेवढं आपण फ्री हँड द्यायला सुरुवात करू तेवढा आणखी युनिव्हर्स आपल्याला द्यायला लागतं. आणि तो अनुभव मी घेत राहिलो. आणि एक हेल्थ विषयी जर अनुभव सांगायचा झाला तर ज्यावेळेस कोविडचा कालखंड अतिशय तीव्रतेने चालू होता आणि माझ्याकडे माझे ट्रीटमेंट घेणारे पेशंट होते. नियर अबाउट 75च्या पुढे त्यांचं वय होतं आणि त्यांना त्यांचं ऑक्सिजन लेवल एकदम डाऊन झालेलं होतं, म्हणजे 4 वर आलेलं होतं. आणि त्यावेळेस जिल्हाबंदी होती, म्हणजे फक्त जिल्ह्यातच काय असेल ते तुम्हाला ट्रीटमेंट मिळायची. म्हणजे जयसिंगपूर ओलांडून सांगलीला पण त्यांना जाता येत नव्हतं किंवा जयसिंगपूरमध्ये एवढे कोविड सेंटर होते परंतु कुठेही त्यांच्यासाठी बेड अवेलेबल नव्हतं. आणि पहाटे 5ला त्यांचा जावई मला शोधत आला की सर अशी अशी सिच्युएशन आहे आणि आपल्याला काय करता येईल. तुम्ही म्हटलं त्यांना बघितलं का, त्या आजोबांना मी थोडंसं मोटिवेट केलं, त्यांना काही प्रायमरी ट्रीटमेंट सजेस्ट केल्या आणि सरांना लगेच कॉल केला की सर अशी अशी कंडिशन आहे, ऑक्सिजन लेवल एकदम डाऊन झालेले आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये आपण काय करू शकतो. सरांनी लगेचच मला मुद्रा सांगितली. ही मुद्रा मला सरांनी सांगितली, सगळ्यांच्या लक्षात असू द्या. आणि ही मुद्रा तुम्ही त्यांना द्या असं सरांनी मला सांगितलं. ती मुद्रा मी त्यांना प्रॉपर इंटेन्शननी दिली आणि मला सांगायला आनंद वाटतो की दुपारी साधारण म्हणजे सकाळी 6च्या टायमाला मी त्यांना कन्सल्ट केला आणि 4 वाजता मला त्यांच्या रिलेटिव्हचा फोन आला की सर आता ऑक्सिजन लेवल एकदम नॉर्मल झालेलं आहे आणि ते आता बसून नाश्ता वगैरे करायला लागलेले आहे विदाउट ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन लावलेला नव्हता, फक्त मुद्राने तो मिरॅकल त्या ठिकाणी घडून आला. आणि मग तेव्हापासून मुद्रा विषयीचं जे काही आकर्षण आहे माझं ते वाढतच गेलं. मग सरांनी गोरंब्याला पहिली बॅच घेतली, त्या बॅचचा स्टुडंट होण्याचं भाग्य आहे. आणि सरांनी कालच सांगितले तो फोटो आपला अजून आहे. म्हणजे आता सरांचा प्रवास कितीही मोठा झाला तरी रूट लेवलच्या फोटोमध्ये मी नक्की
मनस्वी मला त्या ठिकाणी जाणवला. हा विनोदाचा भाग सर, पण सरांचं सानिध्य म्हणजे ते फिजिकली असो किंवा मेटाफिजिकली असो हे मला सततच मिळत राहतं आणि सतत गाईडलाईन असतं सरांचं की सर तुम्ही हिलिंगच्या बाबतीत आता हे टूल्स वापरून बघा, ते टूल्स वापरून बघा, किंवा पुस्तकं कोणती रेफर करावी, कोणत्या पुस्तकांचा कशा पद्धतीने अभ्यास करावा, हे सगळं अतिशय बारकाईने आणि तपशीलवार सरांकडून मला सतत शिकायला मिळतं आणि त्याचे मी अनुभव पण घेत आलेला आहे. या आजच्या म्हणजे आपण जे 3 दिवसाचं या ठिकाणी सेमिनार अटेंड केलं, हा माझ्यासाठी फार मोठा योग की मी माझं सगळं शेड्यूल म्हणजे सरांनी जसं ग्रुपवर ते प्रोग्राम टाकला त्याच वेळेस मी ठरवून टाकले की आता काही जरी झालं तरी सरांच्या सानिध्यात 3 दिवस राहायचं. सर मला म्हणत होते तुम्ही येऊन जाऊन करा, जयशिंगपूर काही फारसं लांब नाही. म्हटलं मला सर तुमच्यासोबतचा एक क्षण सुद्धा मिस करायचा नाही. आणि योगायोग कोइन्सिडेंट की आम्ही रूम पाठवून जातो म्हणजे 24 आवर्स मी सरांच्या सानिध्यात राहू शकलो आणि ऑन द रेकॉर्ड ऑफ द रेकॉर्ड आमचं बरंचसं संभाषण पण होण्याची मला त्या निमित्ताने संधी मिळाली. ह्या जो काही आपला शिबिर 3 दिवसाचं झालं किंवा सेशन झालं त्यातली मी जे काही शिकलो ते मला पुन्हा रिवाइज करण्याची तर संधी मिळाली. त्यात माझ्याकडून काही मिसिंग लिंक होत होत्या त्या पण मला सर पुन्हा रिकनेक्ट करता आल्या. म्हणजे माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला आणखी अपग्रेड होण्याची या ठिकाणी संधी पण प्राप्त झाली. आणि दुसरी गोष्ट असेल इतके स्माइलीस म्हणजे सोर्स ज्यांच्या सानिध्यात सोल पार्टिकल्स जे आहेत या सगळ्यांच्या सानिध्यात इथं राहण्याचे मला आता आनंद वाटतो की मी एका कलेक्टर सोबत इथे एका वेळेवर होतो. म्हणजे मी किती प्राऊड फील करत असेल. किंवा मी जे UK USA करून आलेले आहेत, मी अजून काही गेलेलो नाही, पण वाटतं चला UK मधल्या माणसाबरोबर आपण राहू शकतो. म्हणजे सरांचं जे काही ग्लोबलायझेशनच्या दृष्टीने किंवा युनिव्हर्सल प्रॅक्टिसच्या दृष्टीने जी पावलं पुढे चालली म्हणजे युनिव्हर्स तुमची दारं आपोआप ओपन करत जातं ॲटोमॅटिकली. मी सरांशी बोलताना सर म्हटले की सर आपली एक वास्तू असावी की ज्या ठिकाणी गायकवाड सरांनी पण ते सजेस्ट केलं होतं की एखादा आपला प्रिमायसेस असावं की ज्या ठिकाणी आपण असे सेमिनार अरेंज करू शकतो. पण सरांनी फार सुंदर सांगितलं की मला अडकायचं नाही. आणि ज्या दिवशी माझी मुलं 16 वर्षाच्या पुढे जातील ते इंडिपेंडेंट होतील त्यांच्या विचाराने, त्या दिवशी तर मी सगळ्याच म्हणजे मी तुम्हाला वेगळं समजत नाही. म्हणजे तुम्ही आणि मॅडम या दोघांना मी वेगळे समजतच नाही, एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्यामुळे. आणि योगायोग असा की अमरावतीला 6-7 दिवसांचा सहवास मॅडम आणि मी पंकज जैन सरांच्या माध्यमातून मुद्रामधल्या काही बारकावे त्या ठिकाणी शिकून आलो. त्या बाबतीत हे सांगायचं झालं तर आपली जी मातृभाषा असते आपल्या मातृभाषेतून सांगितलेल्या गोष्टी कन्सेप्ट इतक्या सोप्या पद्धतीने सहजतेने जे समजतात ना ते सरांच्या सानिध्यात मला इथे शिकताना खूप त्याचा प्रत्यय आला. नो डाऊट पंकज सर म्हणजे आता सरांचे गुरु आहेत म्हणजे ते माझी गुरु आहेत आणि त्यांचं शिकवणं तर अप्रतिम आहे. म्हणजे त्यांचा शब्द अमृताची वाणी आपल्या कानामध्ये जणू काही उतरत असते अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो अमृता अनुभव तो चाकत असताना परंतु जशी भगवंत श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि ती गीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं त्यांच्या बोलीभाषेत. आणि त्या बोलीभाषेतलं ही जे स्माईल थेरपी सगळी जी आहे स्माईलचं वर्ड सरांनी बोलीभाषेत आमच्यापर्यंत मांडलं ते फार भावलं, ते फार पोचलं आणि ते असंच पोचत राहील याचा विश्वास मला तर निश्चितच आहे. परंतु आता निश्चितच वाटचाल खूप मोठी आहे. मला सरांनी सकाळी सांगितलं की माझं जे काही 100 बेडचं हॉस्पिटल होते त्या हॉस्पिटलमध्ये एक स्वतंत्र अशी केबिन असणार आहे आणि ज्या ठिकाणी ती सरांसाठी ओपन अप असणार आहे. म्हणजे सरांना जेव्हा वाटेल तेव्हा सरांनी ठाण्यात यायचं त्या केबिनमध्ये बसायचं आणि त्यांचे जे कोणी काही क्लायंट्स असतील किंवा जे गरजू व्यक्ती असतील त्यांना सरांनी तिथं कन्सल्ट करायचं. तर हे जे आहे म्हणजे युनिव्हर्स काय देतं म्हणजे सरांशी माझं पाठे बोलणं झालं की सर अशी वास्तू असेल सर नको म्हणते आपल्याला त्यात अडकायचं नाही. आणि इकडे तर पाहतो तर लगेच चॅनल्स ओपन व्हायला लागले. आता पवित्रा मॅडमांनी पण त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे USAला. म्हणजे निश्चितच तोही प्रवास होता आपला त्या दृष्टीने आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या जवळचा आपल्या सानिध्यातला एखादी व्यक्ती ज्यावेळेस 7 समुद्रापलीकडे जाते आणि तिथे आपल्या कर्तृत्वाचा
आणि आपल्या अभ्यासाचा एक वेगळा छाप त्या ठिकाणी निर्माण करू शकते. तर ही निश्चितच सर आम्ही फार आतुरतेने त्या क्षणाची त्या दिवसाची वाट पाहतोय आणि तुमच्याही कॉलची वाट पाहतोय की तुम्ही केव्हा त्यांना इन्व्हाइट करताय. असिस्टंट म्हणून कधी जाताच आलं संधी सोडणार नाही निश्चितपणे. तर हा जो काही अनुभव आहे तो खूप सुंदर आहे आणि सरांनी हे सेमिनार या ठिकाणी अरेंज केलं. मॅडमांनी पण त्याचा बॅक ऑफ दी स्टेज ज्याला म्हणतो ते सगळं मॅनेज करून या ठिकाणी सगळ्यांची अतिशय सुंदर व्यवस्था सरांच्याही गैरहजेरीत उपलब्ध करून हे आपल्याला या ठिकाणी दिलं. महावीर सरांनी या सगळ्या गोष्टींना ते न विसरता मला प्रत्येक ठिकाणी पिक्चराइज मध्ये घेत होते. म्हणजे ते सगळ्या गोष्टी जर म्हटलं तर खूप सुंदर. आणि उत्तम सरांनी आता मगाशी सांगितलं तर खरंच आपण सगळे म्हणजे सूर्य रोज रायझिंग आणि सेट त्याचं होतंय ते त्याचं चक्र चालू आहे. पण आपण आपल्या गतिमान जीवनामध्ये हे सगळं पाहणं विसरून गेलो होतो. पण या 3 दिवसामध्ये सनरायझिंग आणि सनसेट दोन्हीचा अनुभव आपल्याला पहिल्याच दिवशी सरांनी खूप सुंदर म्हणजे सनराइज आपण इथे या घाटावर अनुभवला आणि सनसेट आपण तिकडे ते समाधी घाटावर आपण त्या ठिकाणी अनुभवलं संताजी घोरपडेंच्या समाधी घाटावर. तर हा एक दुर्मिळ क्षण होता, दुर्मिळ अनुभव होता की सूर्याचं प्रत्येक प्रतिबिंब किंवा ते जे ट्रायओरिजिन आहे सन सायकलचं जे ट्रायओरिजिन आहे ते अनुभवण्याची एकाच दिवसामध्ये आपल्याला संधी उपलब्ध झाली. तो खूप सुंदर क्षण होता. मी आपल्या सर्वांना आपल्या जीवनामध्ये स्माईल उतरलेला आहेच परंतु ते असंच वृद्धिंगत होत जावं आणि सरांचा हा प्रवास जो पर्सनल टू युनिव्हर्सल किंवा ग्लोबल सुरू झालेला आहे तो फार चांगल्या पद्धतीने सहज सुकर व्हावा आणि अशाबद्दल सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जे काही सगळं आहे अगदी इथल्या फूड सर्व्हिस पासून ते रेसिडेंट सर्व्हिस पर्यंत सगळ्यांनाच मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आपण सर्वजण आलात म्हणून हा आनंद सोहळा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संपन्न होऊ शकला. तर तुम्हा सर्वांना देखील मी मनपूर्वक धन्यवाद देतो.